नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सोनमार्ग. कराड उत्तरचे भारतीय जनता पार्टीचे नेते रामकृष्ण वेताळ यांच्या सुविद्य पत्नी व कोपेड हवेली जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ विद्याताई रामकृष्ण वेताळ यांनी शक्ती प्रदर्शन करत रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भारतीय जनता पार्टीचे कराड उत्तरचे नेते व भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या पत्नी आणि कोपेड हवेली जिल्हा परिषद गटाच्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार सौ विद्याताई रामकृष्ण वेताळ यांनी दत्त चौक येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करत दत्त चौक येथून रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या रॅलीमध्ये कोपेड हवेली जिल्हा परिषद गटातील मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कोपेड हवेली गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असून मतदार नक्कीच विद्याताई वेताळ यांना विजयी करतील असा विश्वास यावेळी बोलताना रामकृष्ण वेताळ यांनी व्यक्त केला. आज कोपेड जिल्हा परिषद गटातून विद्या रामकृष्ण वेताळ या आज अर्ज भरतायत. खऱ्या अर्थानं आदरणीय मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींचे हात बळकट करण्यासाठी आज आम्ही विद्या रामकृष्ण वेताळ या माझ्या मिसेस भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जिल्हा परिषदेसाठी आज अर्ज भरतायत आणि कोपेड जिल्हा परिषद गटातून आज जवळपास हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते आज या ठिकाणी जमलेले आहेत. आम्ही सगळेजण एकत्रितपणे तुमच्या फॉर्म जिथं भरला जातोय त्या ठिकाणी एकत्रितपणे जाऊन आम्ही आज त्याचा उमेदवारीचा अर्ज दाखल करू.